सुंबरानो मंडल सुंबरानो मंडल सुंबरान कुणाच सुंबरान कुणाच जयानी क्षमाच विरामेर शिवाच श्रवण देवाच सावे परशुरामाच सातवे श्री रामाच आठवे श्री कृष्णाच प्रबोध देवाच पंढरीच्या प्रबोध मातयानी पित्याच विद्या दिल्या गुरुच विद्या दिल्या गुरुच म्हणून माझ्या आईच म्हणून माझ्या आईला म्हणून माझ्या आईला वंदने या करून सुरेवात गायाला सुरेवात गायाला सुरेवात गायाला म्हणून माझी सागर मानिव या खंडाला येणे याच कारण येणे याच कारण जाऊन जाऊ तो हवीत किंवा हृदय पेटीत माझ्या आईचा अवतार झालाया मायेचा अवतार मायेचा अवतार कसा आला निघून मानिव त्या खंडाला अटकराच्या कुळीला अटकराच्या कुळीला अनिग्राया निळ्यावर अनिग्राया निळ्यावर अनिग्राया निळ्यावर अनिग्राया निळ्यावर शंकराचा प्रगत शंकराचा प्रगत नित बाबा नियमाला नित बाबा नियमाला शंकराच्या देवळाला शंकराच्या देवळाला हो या डोंगराच्या पलीकडे निमच आहे जुनी निमच तत्न अनिग्रह निळ्या शिंगणापूरला जाऊन पूजा करत होता अगदी नित्यनियमाना जात मथुरा सहीला सेवा करत असताना 12 वर्ष पूर्ण होयाला आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मथुर बाबा एका दिवसाला नगरीतील लोक चावडीच्या कट्याला बसलेली लोक लागली होती बोलायला निपुत्र्याचं तोंड कुणी बघावं गावातली लोक लागली होती अनिग्रह निळ्याला संतान नसायला मोठी संतान नसायला लोक नावं लागली होती मथुरा आणि राया निळ्याला ठेवायला निपुत्र्या म्हणल्याबरोबर राग आला निळ्याला वाईट वाटलं जीवाला काही केलं होतं आणि राया निळ्यानं बाबा कुठे गेला या निघून कुठे गेला या निघून कुठे गेला या निघून
रे बाबा वाड्याला रे बाबा वाड्याला वाड्यामध्ये जाऊ ना वाड्यामध्ये जाऊ ना बघाईला गेला बघा सांगाईला गेला पहिल्या राणी लावला बघा पहिल्या राणी लावला नगरीची लोक निंदा करायला लागली माझी निपुत्र्या म्हणायला लागली वाईट वाटलं गाणी राहिलेला आपण 12 वर्षी सेवा करतोय आज जायचं मूळ पुत्र मागण्याला भोळ्या शंकराला त्याने विचार केला हरी राहिलेला मथुर बाबा आणि काय केले काय करायला उभा येते जुडी की बाबा उभा येते जुडी की हल्ली बेगा निघून हल्ली बेगा निघून शंकराच्या डोळाला बाबा शंकराच्या डोळाला गेली बेगा निघून बाबा गेली बेगा निघून दोघ जण मिळून चालली होती निघून भोळ्या शंकराच्या पुत्र प्राप्तीसाठी मागायला आणि निघून जायचं असताना मथुरी गेली होती कुठे निघून जायला देवाच्या देवळाला मथुरबिरिका काय करायला काय त्या केलं रावळात जाऊन देवा रावळात जाऊन रावळात जाऊन देवा रावळात जाऊन रावळात जाऊन देवा रावळात जाऊन रावळात जाऊन बघा रावळात जाऊन झाडलोट करून झाडलोट करून देव पाणी घालून देव पाणी घालून देव पाणी घालून देव पाणी घालून जालच्या करून जालच्या करून दोन्ही हात जोडून बाबा दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडून बाबा दोन्ही हात जोडून दोन्ही हात जोडायला प्रार्थना लागली होती करायला अगदी मथुरी ह्या मथुर भोळ्या देव शंकर हाजी बाबा प्रार्थना करून ना भोळा शंकर प्रसन्न होयाला आणि काय लागला होता करायला हा होय बाबा रे हा काय पाहिजे माग तुला लय दिवस माझी सेवा करतो या तुझं धनदेवी मला काही नको मथुर बाबा देवा मला वचन दिलं पाहिजे मग सांगीन तुला असं म्हणल्यावर खिला लागला होता काय करायला देव वचन दिलं देवानं आणि वचनाला गव्हायला अगदी वचन बांधून शिना देवा मला पुत्र प्राप्ती झाली पाहिजे माझं वाण करून फिटलं पाहिजे असं म्हणून शिना मागणी लागला होता मागून घ्यायला आणि भोळ्या शंकरानं अंतरात जाणायला काय लागला होता मथुर सांगायला बाबा रे तुझ्या वंशात फळ नाही मी कुठलं देणार तुला असं म्हणल्यावर खिला आणि राहण्या काय लागला होता करायला वाईट वाटी जीवाला वाईट वाटी जीवाला आलं पाणी डोळ्याला आलं पाणी डोळ्याला बाबा गेला बाबा गेला
देवा, आ, पुत्र नाही म्हणल्याबरोबर फळ नाही म्हणल्यावर जगून काय कराय? मला आता गावात गेलं तर नाव ठेवते ती. निळ्याने पिंडीला नेम धरला, धडक देऊन आत्महत्या करायची, जीव जगायला नाही. अगदी निर्धार होऊन शिना आता जीव ठेवायचा नाही म्हणून माग मोर सरून धडक देणार एवढ्यात पार्वता देवी बोलती आपल्या धन्याला. काय लागली होती म्हणायला, काय का असं ना मथुर बाबा. देवा, आपला भक्त मरतोया, आपल्याला एक कन्या होणार आहे, ती ह्याच्या वंशात द्या म्हणजे काय फरक पडणार? अगे ह्या नाही वंशात कशाला देते याला नाही द्यायची असं म्हणल्या बरं केला. बाबा हे जा, तुला मुलगी होईल वंशाला म्हणून सांगल्याबरोबर आणि राहिलेल्या आनंदाच्या भावात निघून शिना आपल्या मथुर बाबा घर वाड्याला अलाबे गाणी गुण, अलाबे गाणी गुण, काही दिवसानं काही रोजानं जरानीला निळ्या जरानीला गडबडायला पोटाला, गडबडायला पोटाला, गडबडायला पोटाला, गडबडायला पोटाला. नव महिने सरळ, नव महिने सरळ, नव दिवस सरळ, नव दिवस सरळ. हो, परत आल्यावर काही थोड्या दिवसानं राणीला या गर्भ राहिला. गर्भसा लोटायला मथुर महिना लागलो होतं सरायला. 9 दिवस, 9 महिना 9 दिवस होयाला. आणि मथुर 9व्या दिवसाला बाबा काय झाली या? काय करायला मथुर परछूत लागली होती हुयाला. अशी नागवा बाई बोलव पाट दुखत राहूया नागवा बाई बोलव पाट दुखत राहूया सागर झाले मली वडोल कैताळ लावून सागर झाले मली वडोल कैताळ लावून सुध झाली झाली बरं सुध झाली झाली मुलगी आली जन्माला, मुलगी आली जन्माला. मुलगी आली जन्माला, मुलगी आली जन्माला. मरचे बाबा महिन्याला, मरचे बाबा महिन्याला. अरे मुलगी जन्माला आली, कधी आली? कडच्या मार्च महिन्यात म्हणला की आता 18 मार्च 1554 साली दिवसा 12ला रोहिणी नक्षत्राला आणि गुरुवार दिवसाला बाळ आलं होतं जन्माला निळ्याच्या वाड्याला. अगदी दुपारच्या पाऱ्याला. आणि कोणी सुद्धा सांगणार नाही कोण तुम्हाला. आम्हाला कोण सांगतंय हो? आता आमच्या मागच्या पिढीला ह्यातलं काही कळणार नाही. दाजी पुस्तक छापून प्रकाशित करायचे दसऱ्यापर्यंत. होय होय करा जरा वाशे महाजूर नाही आपलं. आनंद आला जीवाला, आनंद आलाय जीवाला. भावा याच बाराचा, ताज्या याच बाराचा. भावा याच बाराचा, ताज्या याच बाराचा. सासूकडच्या सुना किंवा माहेरकडच्या लेकीवा. सासूकडच्या सुना किंवा माहेरकडच्या लेकीवा.
ठेवायचा. सया बोलवायला एक म्हणती गोदा, एक म्हणती नर्मदा, कोण काय म्हणत्या. होय होय हा अगदी मथुर त्या टायमाला बायांचा विचार चालला होता, आणि काय करायला. परंतु 12 दिवसाच्या बाळाला वाचा फुटली होती त्या पाळण्याला. अगदी वाचा फुटल्यानंतर मथुर बेरिका 12 दिवसाचं बाळ लागलं बोलायला. काय लागले म्हणायला. होय 12 दिवसाचं मूल पाळण्यात बोलत होता. नाव काय सांगायला लागलं होतं. नाव माझं मेलक्या, नाव माझं मेलक्या, नाव माझं मेलक्या, नाव माझं मेलक्या. बाळ बोलू लागलं, तन सांगू लागलं. बाळ बोलू लागलं, तन सांगू लागलं. निळ्याच्या वाड्याला, निळ्याच्या वाड्याला, निळ्याच्या वाड्याला, निळ्याच्या वाड्याला. वाढू लागलं, तन वाढू लागलं. वाढू लागलं, तन वाढू लागलं. तर निळ्याच्या वाड्याला 12 दिवसाचं बाळ बोललं, माझं नाव मलकी, असं ठेवा, तुमचं काय मी ऐकत नाही. आणि बाळ बोलल्या बरकीला सगळ्यांनी मिळून शिना मलकवा नाव ठेवायला, घुगऱ्या वाटायला. तेव्हापासून मग आणि पुढं आपल्याला टाइम नाही, कुसळातनं भालं, कुसळातनं तांदूळ काढलं होतं सतवाच्या जोरानं. भोळाशंकर सटव बघण्यासाठी या उंड्या मांड्या डोंगराला आला होता. निळ्याच्या वंशात माझी मुलगी दिल्या, मला ओळखत्या का नाही, गोसाव्याचं रूप धरून आला होता. ती डोंगरावरच खेळ झालाय व होय सगळा होय होय होय. भक्तासाठी खाली आल्या. नियमदेवा प्रमाण बारी दे तू चारुणा, रेजा बिगे तू मागून वा, रेजा बिगे तू मागून वा. रेजा बिगे तू मागून वा, रेजा बिगे तू मागून वा. कवट तालुक्यात वाई वरपडी माझे गाव. नित्य गाणे गातो श्रीमत पुजारी माझे गाव. बापू माझ्या जोडीला, बापूराव जोडीला. अनपया सुराला, अनपया सुराला. नागोहाई डोलाला, नागोहाई डोलाला. बटून गाव डिस्क तालुका सांगोला यांच्याकडून 100 रुपयाला पूर्णपणे आभार आहे.